तुफानातले दिवे या परिसंवादात आज आपण आमंत्रित केलेले तीनही व्यावसायिक आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. प्रशांतची मिठाई खाल्ली नसेल असा खवय्या आज संपूर्ण मुंबई आणि ठाण्यामध्ये नसेल. एका ध्येयाने प्रेरित होऊन प्रशांतजींनी सुरू केलेलं प्रशांत कॉर्नरच्या आज असंख्य शाखा आहेत. व्यावसायिक यशाला शॉर्टकट नसतो, मेहनत हा एकमेव सक्सेस फॉर्म्युला असतो हे प्रशांतजींनी दाखवून दिलं आहे. आजचे आपले दुसरे वक्ते आहेत डॉक्टर ओमकार हरी माळी. उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून हजारो तरुणांना त्यांनी आयात निर्यात प्रशिक्षण दिलं. त्यातील असंख्य तरुण आज आयात निर्यात क्षेत्रात व्यवसाय करत आहेत. छत्रपती शिवरायांच्या सर्वांस पोटास लावावे या वाक्याने प्रेरित होऊन ओमकारजींनी असंख्य तरुणांना पोटास लावले. आपले तिसरे वक्ते आहेत आत्मारामजी परब. कस्टमची नोकरी सोडून त्यांनी ईशा टूर्सची स्थापना केली. सचोटी आणि विश्वासार्हतेच्या बळावर हजारो पर्यटकांना त्यांनी देश विदेशात सफर घडवली. पर्यटनाच्या नकाशावर नसलेल्या लडाखला त्यांनी पर्यटकांमध्ये जबरदस्त लोकप्रिय केलं. आज 100हून अधिक देशांमध्ये त्यांचे पर्यटक पर्यटन करत असतात. सचिन तेंडुलकर अर्थात क्रिकेटचा देव, सचिनला कुटुंबासह 7 दिवस काझीरंगा अभयारण्यात सफर घडवणारे आत्माराम परब हे ध्येयवेड्या माणसाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. आपणा तिघांनाही ऐकण्यास सॅटर्डे क्लबचे उद्योजक आणि व्यावसायिक उत्सुक आहेत. SCGT कट्ट्यावर गप्पा मारायला आलो आहे. सो हे 3 ब्रँड आहेत, यांच्याबरोबर मला गप्पा मारायच्या आहेत आणि तसा वेळ कमी दिलेला आहे. सो नितीनजी समोरच बसलेत आणि माझ्याकडे तसेच बघतायत, मगाशी बघत होते तसे. सो ओळख तर एव्हीमधून करून दिल्लीच आहे, पण मी प्रश्न विचारण्याच्या अगोदर मी थोडक्यात ओळख करून देतो. माझ्या शेजारीच ओंकारजी बसलेले आहेत. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टला समानार्थी शब्द काय, तर डॉक्टर ओंकार हरिमाळी. इम्पोर्ट एक्सपोर्ट कन्सल्टंट, इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेनर आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट आंतरप्रिनर. उद्यमी महाराष्ट्र या प्रकल्पातून शेकडो उद्योजक घडवत आहेत. आता उद्यमी भारतची पण त्यांनी सुरुवात केलेली आहे. सो त्यांनी MBA केलेलं आहे, चेंजिंग डायमेन्शन ऑफ मॉडर्न इंटरनॅशनल बिझनेस, आणि ते डॉक्टरेट सुद्धा केलेली आहे. सर आपलं स्वागत आहे. त्यानंतर आपले हम जहाँ पे खडे होते हैं लाईन वहाँ से शुरू होती है असं म्हणणारे ऑफबीट आत्माराम परबजी. मळलेल्या वाटेवर न चालता काहीतरी वेगळं करायचं आणि ट्रू फ्रेंड ऑफ लडाख या पुरस्काराने सन्मानित. त्याचबरोबर लडाख प्रवास अजून सुरू आहे या पुस्तकाचे लेखक. लडाखच्या सरकारी कार्यक्रमात CMच्या पाठीमागे ज्यांच्यासाठी सीट रिझर्व्ह असते आणि नागालँडच्या राज्यपालांनी पण त्यांचा विशेष सन्मान केला आहे. छंदाचं व्यवसायात रूपांतर कसं करायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आत्माराम परबजी. सर सुस्वागतम. कुठल्याही सणासुदीच्या काळात मंगल प्रसंगी ठाणेकरांची पावले वळतात ती प्रशांत कॉर्नरकडे आणि म्हणतात कुछ मीठा हो जाए. सो ठाणे, कल्याण, नवी मुंबई, आता लवकरच पनवेल, डोंबिवली येथे शाखा ओपन होत आहेत. आणि प्रशांतजी शिवभक्त आहेत. कालच मी राजसाहेबांनी सुद्धा त्यांचा स्पेशल उल्लेख केलेला व्हिडिओ पाहिला. सो सर तुमचं सुद्धा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आपण सुरुवात करूया. मी पहिला प्रश्न ओंकार सरांना विचारतो की सर इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे पूर्वी ना पिक्चरमध्ये जो विलन असायचा ना तो काय बिझनेस करतो तर सांगायचा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये खूप या व्यवसायाबद्दल कुतूहल आहे. पण हा व्यवसाय करण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं का, इंग्रजी यावं लागतं का, किंवा काय नक्की हा व्यवसाय आहे काय नक्की इम्पोर्ट एक्सपोर्ट? बरं, सगळ्यांना जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर तो विलन जे करायचा ते मी करत नाही, तो स्मगलिंग करायचं, मी एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो.
एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बाबतीत बरेच समज गैरसमज अनेक लोकांच्या मनात आहेत. त्यातला पहिला तुमचा प्रश्न होता माझ्या मते की क्वालिफिकेशन काय लागतं. तर माझ्याकडनं एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकून स्वतःचा व्यवसाय चालू करणारा एक मुलगा आहे जो पेट्रोल पंपवर काम करायचा अशिक्षित आहे. 12,000 रुपये पगार घ्यायचा, आज तो महिन्याला 4-4.5 लाख रुपये कमवतो. त्यामुळे एज्युकेशन हा फॅक्टर नाही आहे. मला असं वाटतं की व्यवसाय करण्यासाठी शिक्षण ह्याचं काही घेणं देणं नाही आहे. व्यवसाय करण्यासाठी काय लागतं ते जिगर. व्यवसाय करण्यासाठी काय लागत असेल तर तुम्हाला एक ध्येय वेळ असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तो व्यवसाय का करताय ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे उगाच दुसऱ्यांनी व्यवसाय करून स्वतःची मर्सिडीज घेतली म्हणून मी पण व्यवसाय करून माझी BMW घेईन या मानसिकतेमध्ये व्यवसाय न चालू करता मला कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा या मानसिकतेमध्ये व्यवसाय चालू करणं गरजेचं आहे. अगेन कमिंग बॅक टू एक्सपोर्ट इम्पोर्ट, पुढचा प्रश्न माझ्यामध्ये तुमचा होता की डॉक्युमेंटेशन. सो एक्सपोर्ट इम्पोर्टच्या डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत खूप मोठी भीती लोकांच्या मनात आहे. पण एक साधं सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आपण इथे सगळेजण व्यावसायिक आहात. आपण सगळेजण इन्कम टॅक्स भरत असाल, बरोबर? हो म्हणा. काय झालं, भूका लागल्यात का? थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवूया आपण, मजा येईल आम्हाला पण गप्पा मारायला. सो इन्कम टॅक्स सगळेजण भरत असतील. किती जण CA कडे इन्कम टॅक्स भरून घेतात? सगळेच. जर मला इन्कम टॅक्स भरता येत नाही स्वतःला, मला CA कडे जावं लागतं, त्याच्यापेक्षा मी इन्कमच जनरेट करू नये, हे बरं आहे का? सो तसंच एक्सपोर्ट इम्पोर्टच्या डॉक्युमेंटेशनचं. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये स्वतःला तुम्हाला डॉक्युमेंटेशन करावे लागत नाही, तर ते तुमचा CA करून देतो. म्हणजे जे तृप्ती मॅडम बसल्यात तर त्या आहेत, इथे अनेक CA आहेत की जे CA कडे तुम्ही डॉक्युमेंटेशन करून घेऊ शकता. तुम्हाला स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागतात. पण डॉक्युमेंटेशन येत नाही म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वतः गेले 19 वर्ष या व्यवसायामध्ये, मला डॉक्युमेंटेशन स्वतःला करता येत नाही. कारण ती करण्यासाठी गोष्ट माझ्याकडे 12,000 रुपये घेऊन पगार घेऊन काम करणारा मुलगा आहे. सो डॉक्युमेंटेशन येत नाही म्हणून एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये न येणारा खूप मोठा वर्ग आहे, ते अवॉइड करणं गरजेचं आहे. कारण डॉक्युमेंटेशन इज ओनली 5% पार्ट ऑफ द बिझनेस एक्सपोर्ट इम्पोर्टचा. खरा पार्ट काय तर प्रोडक्ट कुठलं विकायचं, कुठल्या देशात विकायचं, त्या प्रोडक्टची मागणी किती आहे, सेल्स कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं, हे दिस इज द बिझनेस. प्रशांतजी तुमच्याकडे. सो प्रशांत कॉर्नर म्हणजे एका दुधाच्या व्यवसायापासून आपण सुरुवात केली. सो दुधाचा व्यवसाय ते प्रशांत कॉर्नर, हा प्रवास कसा होता? हा प्रवास एक जर्नी आहे. जसं आता सरांनी सांगितलं, माळी सरांनी सांगितलं की नाही, तुम्ही मला ओंकारच बोला. ओंकारने जर सांगितलं की ना आपल्याकडे एक जिद्द असायला पाहिजे पहिली ते. आणि जिद्द म्हणजे नुसतीच सांगण्याची जिद्द नको, ती आत्मीयतेची असायला पाहिजे, आतून असायला पाहिजे की मला ना काहीतरी करायचं आहे. आणि करताना जसं मध्ये आत्ता मगाशी गोडबोले सर बोलले, करायचं म्हणजे एकच काहीतरी करत बसलोय तसं नाही आहे. दरवेळी उद्योगाची पावलंही पुढचीच पडायला पाहिजे. आणि पडायला नुसती पावलं नको पडायला आपली, त्याच्यातून आत्मबोध घ्यायला पाहिजे, दुसऱ्यांना बघायला पाहिजे आणि पुढे काय घडणार आहे, आपल्याला काय करायचं आहे हे आपल्यामध्येच असतं आणि आपणच आपलं शोधायचं असतं. आणि त्या मार्गावरती थोडं बाजूचं ज्ञान, थोडं आपलं स्वतःचं ज्ञान, असं म्हणून एक मार्ग तयार करायचा असतो आणि त्या मार्गावर स्वतःहून चालायचं असतं. लोकांनी कोण सांगितलं जा हा धंदा करा, तो धंदा करा, असं करू नका. स्वतःचा मार्ग निवडा जो आपल्याला पटेल, जिथे आपल्याला जाणं शक्य आहे. हो हे मला जमणार, हे तो आपल्या आत्मबळाने आतून मनाने सांगितलं की तो मार्ग निर्माण होतो. तर माझ्या बाबतीत असंच झालं की जो छोटासा व्यवसाय करताना आम्ही सुरुवात केली होती, एक 600 रुपयांनी बिझनेसला सुरुवात केली होती. पण ते करताना आम्ही जगाकडे बघायचो आणि जगाची पावलं ओळखायला, असं अच्युत गोडबोले सरांनी सांगितलं आता की ना जगाकडे बघा, पुढचं विचार करा काय होणार आहे. आता जर आम्ही मिठाईचा व्यवसाय चालू केला त्यावेळी आमच्या बाजूला खंडेलवालजी होते मोठे, आम्ही त्यांना बघून व्यवसाय चालू केला. पण ते करताना मग आम्ही अख्खं भारत फिरलो. भारताबरोबर आज आम्ही प्रत्येक परदेशात जाऊन बघतो का तिकडचं पॅकेजिंग काय चाललं आहे, तर का नाही आपण आपल्या काळाबरोबर पॅकेजिंगला बदला. असं अनेक गोष्टी असतात धंद्यामध्ये ज्या आपल्याला काळाबरोबर सतत बदलत राहायला पाहिजे. तर आमचा प्रवास पण असाच चालू झाला की पहिला दुधाचा व्यवसाय,
छोटा व्यवसाय, मग छोटं मिठाईचं दुकान, अजून मोठं दुकान, मग परत काळावरून लोकांना पण आपण कसं पुढे जायचं आहे, तशी आमच्या आतमध्ये भावना निर्माण होत गेली आणि दुधापासून ते मिठाईचा प्रवास चालू झाला. हरी धन्यवाद. याचाच एक अजून उपप्रश्न की आमची कुठेही शाखा नाही या मानसिकतेतून आमच्या सगळीकडे शाखा आहेत, ही मानसिकता कशी आली? तर ती मानसिकता म्हणजे असं आहे, आमची कुठेही शाखा नाही हेही बरोबर आहे, पण त्या एका लिमिटपर्यंत असतो. जोपर्यंत आपण छोटा असतो, जोपर्यंत आपल्याला अनुभव नसतात की दुसऱ्यांवरती काम सोपवायचं कसं आणि दुसऱ्यांकडून काम करायचं कसं, करून कसं घ्यायचं, जोपर्यंत आपल्याला स्वतःला आत्मविश्वास निर्माण होत नाही दुसऱ्याबद्दल, तोपर्यंत ती गोष्ट ठीक आहे की आमची कुठेही शाखा नाही. पण आपण जगामध्येच ते शिकलंच पाहिजे की लोकांना आपण 2 हाताने किती काम करू शकतो. आपण कधी कधी लोक बोलतात, नाही नाही माझी कला आहे, मी कोणाला शिकवणार नाही. अरे असं कसं होईल? आमच्याकडे आम्ही कुठली CEO बिओ अशी बाहेरून लोक नाही घेतली. जसं माळी सरांनी सांगितलं आता की खालचा माणूस, अशिक्षित माणूस काम करू शकतो, फक्त आपल्याला त्याला सांगण्याचे टेक्निक असायला पाहिजे की तुम्ही काम करा, अशा पद्धतीने करा, असं त्याच्यावर विश्वास ठेवा. विश्वास नुसता आंधळा विश्वास नको, त्याच्यावरती विश्वास टाकल्यानंतर सतत एक डोळा, एक मनातला विचार त्याच्याकडे असू द्या की तो खरंच मी सांगितलं काम बरोबर करतोय ना. हे असं केल्यामुळे काय झालं, आमच्या कुठेही शाखा नाही ही पहिला विचार होता. त्यानंतर जगाकडे बघितलं, मॅकडोनल्डकडे बघितलं समजा, किंवा आमच्या चितळे सरांकडे बघितलं, हल्दीरामकडे बघितलं, तर त्यांना जमतंय, आपल्याला का जमू नये हा विचार आमच्यात आला. त्यामुळे आम्ही पण आमची ती पाठी पुसून टाकली आणि आमच्या सगळीकडे शाखा होणार आता. थँक्यू. आत्माराम सर, बरेच लोकांना बरेच छंद असतात, सगळ्याचंच काय व्यवसायात रूपांतर होत नाही, पण चांगली केंद्रीय गव्हर्नमेंटची जी सरकारी नोकरी सोडून आपल्या छंदाचं व्यवसायात रूपांतर करण्यामागचं नेमकं इन्स्पिरेशन काय? फुकट फिरायला मिळालं पाहिजे म्हणून एकमेव उत्तर. कारण मी स्वतः माउंटेनियर ट्रेकर, खूप पहिल्यांदा सह्याद्री नंतर हिमालयात खूप भटकंती केली, पण त्याच्यानंतर नोकरीमुळे फिरायला मिळायचं नाही. तर आणि मुख्य म्हणजे त्याच्याबरोबर मी त्याच वेळेला मी कमर्शियल फोटोग्राफर म्हणून सुद्धा काम करत होतो. 4 वर्ष मी झी TV कॅमेरामन होतो कस्टममध्ये असताना अनऑफिशियली. सो हे सगळं करताना माझ्यावर कोणतरी डायरेक्टर असायचा, ऑफिसमध्ये बॉस किंवा फोटोग्राफी करताना डायरेक्टर. पण मला असं वाटायला लागलं की मी स्वतःचं काहीतरी करायला हवं, माझं स्वतःचं कर्तृत्वाने काहीतरी करायला हवं, एक स्वतःची निर्मिती असायला पाहिजे. म्हणून मला आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे फिरायला खूप आवडतं, पण स्वतःच्या पैशाने किती फिरणार, एका लिमिट आहे ना त्याला, वर्षातून पूर्ण वर्षभर पैसे कमवायचे आणि एकदा फिरायचं. त्यापेक्षा ही आयडिया मला जास्त चांगली अपिलिंग वाटली आणि मला वाटलं की आपण ह्या व्यवसायात यायला पाहिजे. नोकरी सुरू असतानाच मी व्यवसाय सुरू केला आणि 3 वर्षांनंतर लक्षात आलं की आपल्याला आपला छंद जोपासता येतो आहे, आपल्याला समाधानाने आयुष्य जगता येत आहे, त्यासाठी हा सगळ्यात योग्य मार्ग आहे. आणि म्हणूनच मग नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ ह्या व्यवसायात आलो. खूप टप्प्याटप्प्याने धक्के खात शिकत आलो, कारण ह्याच्यातलं कुठलंही नॉलेज नव्हतं. सुरुवात करताना असं वाटलं की आपण पर्यटन म्हणजे काय, तर लोकांना घेऊन जायचं, छान त्यांना हॉटेल्स द्यायची, फूड द्यायचं, जे सर्वसामान्य सगळं करतात तेच. पण आपण वेगळं काय करू शकतो, कारण मी स्वतः माउंटेनियर होतो. मग अशी ओंकार माळी म्हणाले जिगर लागते, तर ती जिगर मला वाटतं मी परळ लालबागमध्ये राहणारे लोक जन्मात डोस घेऊन येतात जिगर आणि डेअरीचा, तर त्याच्यामधला मी सुद्धा 30 वर्ष काढली आयुष्यात. हो, भावना पोचल्या. हां. सो तर त्यामुळे असाच कुठलाही फार डिसिजन न घेता, म्हणजे माझी कामाची पद्धत आहे, खूप काही राऊंड टेबल कॉन्फरन्सेस टेबलवरती अभ्यास करून न करता डायरेक्ट आधी ॲक्शन घ्यायची आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातल्या काय चुका झाल्या त्याच्यावर काम करायचं. त्यामुळे मी डायरेक्टली ह्या व्यवसायात उतरलो, पण नॉलेज काहीच नव्हतं, नॉलेज कुठून आणायचं. म्हणून असा विचार आला की मी लडाखला खूप वेळा गेलो होतो मोटरबाईकवर. मुंबई ते लडाख हा प्रवास केला होता मी 1995मध्ये 100cc बाईकवर. ते सुद्धा फक्त अंगात मस्ती होती, बाकी काही नव्हतं, प्लॅनिंग नाही, गुगल मॅप नाही, काहीच कसलंच आयडिया नव्हती, पण फक्त अंगात एक मस्ती जिगर होती आणि त्याच्यासाठी ते केलं. आणि ते डेस्टिनेशन एवढं मला आवडलं की नंतर वाटायला लागलं की आपण हे कुलू मनाली शिमला आणि जे सगळे मळलेल्या ज्या वाट आहेत त्या न करता लडाखसारखं डेस्टिनेशन का आपण प्रमोट करू नये. तोपर्यंत
इंडियन टुरिझम मार्केटमध्ये त्याचं प्रमोशन होत नव्हतं. म्हणजे तेव्हा फक्त 15% इंडियन यायचे तिथे आणि 85% फॉरेनर्स होते. आत्ता या वर्षीचा जो आकडा आहे तो 22% फॉरेनर्स आणि 88% जवळजवळ 78% इंडियन आहे. सो आम्ही खूप वर्ष त्याच्यावरती काम केल्यानंतर मग वाटलं की लडाखला प्रमोट करावं आणि लडाख नंतर मग काय. मग ते करताना विचार आला की आपण असंच काहीतरी डेस्टिनेशन्स घेऊया की ज्याच्यामध्ये आपण नंबर 1ला जाऊन त्याच्यावरती काम करायचं, त्याचा अभ्यास करायचा, त्या पाऊल वाटायचं, त्याच्यावर काम करून त्याच्या रस्ता आणि हमरस्ता करण्याचा प्रयत्न. हां, ऑफबीट म्हणजे जिथे कमीत कमी लोक जातात, कमीत कमी गर्दी असते, माणसांची गर्दी. कारण आम्ही माउंटेनियर म्हणून अशा ठिकाणी पोहोचलेलो असतो जिथे कोणीच नसतं आपल्या व्यतिरिक्त. तर आता ते शक्य नाही आहे सगळ्या डेस्टिनेशन्सवर. आता लडाख बिलकुल आता ऑफबीट राहिलेलं नाही कारण प्रचंड गर्दी झाली आहे. पण ते करताना आणि मुळात मला असं वाटलं की आपण प्रस्थापित लोकांच्या लाईनमध्ये मागच्या बाजूला उभं राहण्यापेक्षा आपण नवीन काहीतरी घडवूया आणि त्यातून आपण नंबर 1ला जाऊ. आणि ते करून आजही प्रस्थापित टूर कंपन्या आम्हाला फॉलो करत आहेत. म्हणजे ऑन पेपर नाही, पण जेव्हा आम्ही एखादी डेस्टिनेशन सक्सेसफुल करतो त्याच्यानंतर त्याचा वापर करून प्रस्थापित कंपन्या त्या टूर ऑपरेट करतात. आमच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्या बिझनेस करतात. पण आम्हाला कौतुक आहे, समाधान आहे की आपण त्याचा एक महत्त्वाचा भाग आहोत आणि याच्यात काहीतरी योगदान घडवू शकलो. ओंकारजी, एक्सपोर्टच्या ज्या संधी बाहेरच्या देशामध्ये आहेत ते इथल्या लोकांना कशा कळतील की या देशामध्ये हे एक्सपोर्ट होऊ शकतं किंवा तिकडून काही इम्पोर्ट होऊ शकतं? माझ्याकडनं ट्रेनिंग घेऊन. सो एक्सपोर्टच्या संधी कुठून उपलब्ध होऊ शकतील किंवा कुठून कळू शकतील तर बेसिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची commerce.gov.in नावाची एक वेबसाईट आहे. त्यावरती भारतातनं एक्सपोर्ट होणारा सगळा डेटा तिथे मिळतो. दुसरी एक trademap.org नावाची वेबसाईट आहे, तिकडनं जगाचा डेटा मिळतो. आता लोकांचा एक प्रश्न आहे, तुमचा कदाचित असेलही तो, पण मी थोडासा तो आगाऊपणे घेतो आधी, की कुठले प्रोडक्ट आम्ही एक्सपोर्ट करू शकतो. तर जे प्रोडक्ट लिगल आहे ते सगळे प्रोडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतात. प्रत्येक प्रोडक्टला मागणी, म्हणजे कांदा पण एक्सपोर्ट होतो आणि सडलेला कांदा पण एक्सपोर्ट होतो. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा इथे अनेक मॅन्युफॅक्चरर्स असतील, अनेकांच्या मनात असेल की आमचं प्रोडक्ट एक्सपोर्ट क्वालिटीचं नाही आहे त्यामुळे आम्ही एक्सपोर्टमध्ये जात नाही. तर एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट नावाचं असं काही प्रोडक्ट नसतं. म्हणजे काय म्हणतात, शेण पण एक्सपोर्ट होतं, तर एक्सपोर्ट क्वालिटीचं शेण कसं बनवणार? सो तसं काय हे नसतं. आपलं बेसिकली मेंटल ब्लॉकेज आहे की आपलं प्रोडक्ट एक्सपोर्ट होऊ शकेल की नाही होऊ शकेल. सो कुठलंही प्रोडक्ट जे लिगल आहे ते प्रत्येक प्रोडक्ट लिगल एक्सपोर्टला पॉसिबिलिटीज आहेत, प्रत्येक प्रोडक्टला मागणी आहे, प्रत्येक प्रोडक्टचे टार्गेटेड मार्केट वेगळे असू शकतात. फक्त आपला प्रॉब्लेम काय होतो इकडे भारतातून की माणसं एक्सपोर्टमध्ये उतरली की एकतर डायरेक्ट US आणि युरोप फोकस करतात किंवा मग दुबई. म्हणजे सगळे हे 3 फॅक्टर्स जे मेजरली फोकस केले जातात. पण 180पेक्षा जास्त देश आहेत. सो प्रत्येक प्रोडक्टला मागणी आहे प्रत्येक वेगळ्या देशांमध्ये. सर, आता कोविड नंतर एक नवीन इरा सुरू झालेला आहे. सो कोविड नंतर बऱ्याच गोष्टी पॅकेजिंगसुद्धा किंवा फिटनेस फ्रीक आलेलं आहे, शुगर फ्री सुद्धा गोष्टी लोक मागतात. सो त्याला कसं तुम्ही ॲडॅप्ट करून घेतलं प्रोडक्टमध्ये की या बदलत्या इराला? बदलत्याला बदलायचं म्हणजे कोविड हा एक निमित्त असेल, पण तसं काही नाही आहे. जग पहिले कोविड हा एक ॲक्सिडेंट होता, एक समजा नुसतं एक काय ते व्हायरल होता तो होता. पण त्याचा खूप भाव करून काय जेवण बदली झालं आहे असं काही कुठे झालेलं नाही आहे. सगळ्यांचं आपण तेच अन्न खातो. तसं फक्त बदल हा मिठाईमध्ये नाही सगळ्यामध्ये आहे, प्रोडक्टमध्ये झालेला आहे आणि आम्ही तो सातत्याने करत असतो. सातत्याने प्रोडक्ट करताना म्हणजे काय आज बनवलं आहे जे लोकांना काय रुचकर लागेल, थोडं हेल्दी कसं होईल, साखरेचं प्रमाण कसं कमी करता येईल त्याचा विचार करतो आणि तो झटपट रुचकर कसा लागेल याचा पण विचार करतो. असा कोविड नंतरचा कमी तेल वापरून कसं पदार्थ बनवता येईल किंवा असं समोसातलं आम्ही पहिले कोण पाम तेल वापरतो, तर आपल्याला काय हेल्थला पाम तेल वाईट आहे तर ते पाम तेल कमी करा, चांगलं तेल वापरा, हा प्रकार आम्ही सुरू केला. आणि अशा प्रकारे आमची कोविडनंतर जी वाटचाल चालू आहे. कोविडमध्ये आमची फक्त 6 दुकानं होती, आज 17-18 दुकानं आहेत आता. वा. सर,
आपण आता मगाशी लडाखबद्दल सांगितलं. सो ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा तुम्हाला पुरस्कार मिळाला. आणि लडाखबरोबर अजून कुठले कुठले डेस्टिनेशन्स आपण ऑफबीट आहेत ते आपण कव्हर करतो? आम्ही जवळपास सगळ्याच ऑफबीट डेस्टिनेशनवरच काम करतो. जसं लडाख आहे, नॉर्थ ईस्ट इंडिया आहे, स्पिती किन्नौर व्हॅली आहे भारतामधले, आणि भारत, भूतान, नेपाळ, तिबेट ह्या इथल्या सगळ्याच हिमालयन डेस्टिनेशन. मला स्वतःला हिमालय खूप आवडतो, त्यामुळे हिमालयन डेस्टिनेशनवरच जास्त काम केलं आहे. त्या व्यतिरिक्त आत्ताच आम्ही याच वर्षामध्ये 50वा देश आम्ही क्रॉस केला. 50 देशांमध्ये आता टूर जाते दिशा टूर्सच्या. सो 50पैकी सगळ्याच काही ऑफबीट नाही आहेत, काही ठराविक गोष्टी कराव्या लागतात. पण ऑफबीट म्हणजे काय नक्की, तर जिथे कमी माणसं, मगाशी सांगितलं तेच, आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपण जातो. जसं आमचा निनाद कर्णिक वाघ दाखवायला घेऊन जातो. तर आता वाघ तर दाखवायला तो असे अनेक लोक करत आहेत, तर आपण काहीतरी वेगळे दाखवायला पाहिजे. तर आम्ही काय करतो, चिंपांजी आणि गोरिला बघायला युगांडाला घेऊन जातो. सो पण ते प्रचंड खर्चिक आहे. आता हे करताना लोक येतील का हा पहिला प्रश्न असतो. तर इथे मात्र आमची ती परळ लालबागची मानसिकता कामाला येते, डेअरिंग जरा जास्तच येते. 4 लाखाची 4.5 लाखाची टूर करायला, 5 दिवसाची फक्त टूर, एवढे पैसे खर्च करायला लोक येतील का. तर इथे मी हा प्रश्न आमच्या यांच्याशी रोजचा संबंध येतो. प्रशांत कॉर्नरमधून बाहेर आलेली माणसं नेहमी म्हणतात खूप प्रचंड महाग आहे हो, पण तीच लोक सगळ्यात जास्त गर्दी मात्र त्याच दुकानात असते. त्याचं कारण सगळ्यात बेस्ट देतात म्हणून ते महाग पण आहेत. ओके, सो तसाच आमच्याकडे काहीतरी आहे की आम्ही ऑफबीट वेगळं काहीतरी देतो, काहीतरी निश देतो, त्याच्यामुळेच लोक जास्तीत जास्त अट्रॅक्ट होतात. आम्ही गमतीने म्हणतो, जिथे आपण आपल्या हिमालयाबद्दल बोलतो, आपण जिथे आल्प्स संपतो तिथे हिमालय सुरू होतो. तसंच आम्ही म्हणतो जिथे आमच्या पर्यटन कंपन्यांच्या कक्षा संपतात तिथे आम्ही आमच्या सुरू करतो. सो आता ह्याच्यासाठी मात्र तुम्हाला खरंच एक डेडिकेशन लागतं, स्वतःवरती कॉन्फिडन्स लागतो. तो असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक उद्योजकाला तो हवा असतो, आणि तो असेल तरच आपण अशा उड्या मारू शकतो. जसं आम्ही नॉर्दर्न लाईट्स बघण्यासाठी लोकांना घेऊन जातो, मिडनाईट सन बघण्यासाठी लोकांना घेऊन जातो. केन्या, टांझानियासारख्या किंवा बोत्स्वानासारख्या, नामिबिया सारख्या देशांमध्ये, कोस्टारिकामध्ये फक्त 2 पक्षी बघण्यासाठी कोस्टारिकामध्ये तुम्ही जाल का कोणी टुरिस्ट म्हणून, प्रचंड लोक येतात. प्रचंड प्रमाणे लोक त्यांना आवडत असतं की असं काहीतरी बघायचं आहे. सर्वसामान्य लोकांना केनिया, टांझानिया म्हटलं की फक्त मायग्रेशन हा सीझन लक्षात असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून एक सीझन आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे टुरिस्ट म्हणून, तो म्हणजे काल्विंग सीझन. त्याच्यामध्ये जे मायग्रेट करून येणारे जे 2 प्राणी आहेत महत्त्वाचे, त्यांची पिल्लं होतात, जन्माला येतात, तो सगळ्यात बेस्ट सीझन असतो, पण आम्ही तो प्रमोट करतो. सो जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कधी न संपणाऱ्या आहेत. हे जग एवढं मोठं आहे आणि नवीन गोष्टी, नवीन नाही त्या गोष्टी तिथेच असतात. आमचं काम आहे फक्त शोधायचं आणि लोकांपर्यंत मांडायचं, आणि लोक त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात. आणि कम्प्लिटली वर्ड ऑफ माउथवर गेल्या 22 वर्षामध्ये 55,000 लोक टुरिस्टचा आमचा एक डेटाबेस तयार झाला आहे. आणि एक गेलेला माणूस हा दुसऱ्या माणसाला आपल्याबद्दल चांगलंच सांगायला हवं यासाठी मी प्रयत्न करतो, आणि त्यामुळेच लोक वर्ड ऑफ माउथने लोक येत राहतात. आणि या टूर आमच्या अशाच हा अखंड प्रवास चालू. सो लडाखबद्दल आणि लडाखबद्दल आता मी खरं तर ना पुस्तक आणि सन्मान हे दोन्ही पण, हे लडाख मधला ट्रू फ्रेंड ऑफ लडाख हा पुरस्कार, कारण आम्हाला आतापर्यंत लडाखमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. त्याच्यामध्ये पायोनियर इन फॅमिली टुरिझम, पायोनियर इन फेस्टिवल टुरिझम. त्यानंतर 2010मध्ये जेव्हा क्लाउड वर्ल्ड झाला होता तेव्हा आम्ही थोडी मदत केली होती. सुमिताताई आहेत त्यांच्याबरोबर गेल्या माझ्या 2020व्या वर्धापन दिनाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या त्या ईशा टूर्सच्या आमच्या. तर त्यांच्या असे अनेक कार्यक्रम जे आम्ही करत असतो हे बघून दलाई लामांच्या हस्ते माझा सत्कार झाला, जो खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी. माझ्या ज्या काही अचिव्हमेंट्स आहेत त्यातली ती बिगेस्ट अचिव्हमेंट आहे. 2016मध्ये मी पहिल्यांदा दलाई लामांना भेटलो, त्यांच्याबरोबर जेवण केलं आहे मी. तो तर खूप मोठा बहुमान आहे. एकत्र त्यांच्यासोबत बसून काही डिग्निटरीजना बोलवलं होतं, त्याच्यामधलं मी एकमेव सर्वसामान्य होतो, बाकी सगळे मोठी मोठी मंडळी आली होती भारतभरातून. सो त्यांच्या हस्ते सत्कार झाला. तो एक सोशल काम करतो म्हणून. आमचं एक छोटंसं एक शाळा पण आहे लडाखमध्ये, जे मी गेली 7 वर्ष. तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की बायको सोडून सगळं परत. हां, बायको सोडून सगळं लडाखमध्ये आहे. गमतीने आमचं स्वतःचं हॉटेलसुद्धा आहे लडाखमध्ये, 14 रूमचं. सो खूप
सेटल का व्हायचं फक्त शिल्लक आहे तिथे. आणि आणखी दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही? नाही, लडाखमध्ये आतापर्यंत किती लोकांना घेऊन गेला आणि पुस्तक आपलं जे 55,000 लोक आतापर्यंत लडाखला आली आहेत आणि आली आहेत आणि सुखरूपपणे परत आली आहेत. हा लडाखबद्दलचा हा जो खूप लोकांचा गैरसमज आहे की तिथे त्रास होतो वगैरे, असलं काही होत नाही. छान लोक जाऊन छान येतात, फक्त तुम्ही योग्य पद्धतीने जाणं गरजेचं असं, आणि ते जर गेलात तर तुम्हाला कसलाच त्रास नाही होत. लोक म्हणतात की ऑक्सिजनची कमी, ऑक्सिजनची कमी जी आहे ती सुमिताताईंनी सांगितली, ती त्या बॉर्डरवर किंवा त्या हाय अल्टिट्यूडवर, म्हणजे जिथे सैन्य काम करतं, ज्या ठिकाणी आपण तिथे आहे कमी आहे, पण तुम्ही जर योग्य मार्गे गेलात, योग्य पद्धतीने गेलात, जर आम्ही जे सांगतो त्या सूचना पाळल्यात, तर अजिबात त्रास नाही होणार याची गॅरंटी आम्ही देतो. आणि त्याच्यावरच 1995 मी मोटरबाईकवर गेलो होतो लडाखला. त्याच आधारावरती पुस्तक लिहिलं, लडाख प्रवास अजून सुरू आहे. त्याच्यामध्ये पहिलाच जो अनुभव होता तो एवढा भयानक होता की त्या पुस्तकामध्ये तो 17 दिवस आम्ही अडकून पडलो होतो एका ठिकाणी, आणि शेवटचे 6 दिवस विदाऊट फूड. ही माझी लडाखची पहिली ओळख, आणि त्याच लडाखला मी प्रमोट केलं. ते कसं केलं मला माहिती नाही, मी केलं नाही म्हणणार, ते झालं. कारण खूप लोक हा प्रश्न विचारतात, एवढा मोठा झटका मिळाल्यानंतर परत लडाखला का गेलास, तर मला त्याचं उत्तर मला अजूनपर्यंत मिळालेलं नाही. पण ते झालं, आणि मग ते स्पिरिच्युअल काहीतरी अट्रॅक्शन आहे, आणि ते झालं, आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर लडाखला प्रमोट केलं. आणि एक खूप त्याच्यामुळे ॲक्च्युली नाव आहे खरं तर. नंतर मग बाकीच्या गोष्टी आल्या, त्यामुळे लडाख चिकटलेलं आहे बाजूला. त्यामुळे पुस्तक त्या पुस्तकावर अजून 2 पुस्तकं मी लिहिली आहेत. हे प्रवासी गीतं माझे, आणि आत्ताच याच वर्षी एक प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आत्माची डायरी. पॅन्डेमिकमध्ये काही उद्योग नव्हता करायला म्हणून काही विचार आले डोक्यात, आणि त्याच्यामध्ये मला भेटलेली जी मोठी मंडळी आहेत, अशी कर्तृत्ववान मोठी लोक, त्यांच्याशी आलेला संबंध, त्यांच्याबरोबर आलेले इंटरॅक्शन, त्यांच्याकडून काय शिकलो हे लिहिण्यासाठीचे प्रयत्न केले, आणि त्याच्यावर ते लिहिले पुस्तक. त्याच्यामध्ये माझ्या आईपासून ते माझ्या संस्कार घडवले त्या रेणू गावस्कर, बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, सचिन तेंडुलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, अशी अनेक जवळजवळ 40पेक्षा जास्त लोक आहेत की जी माझ्या संपर्कात आले, यांच्या जवळपास पण पोचणं कठीण आहे. अशा लोकांबरोबर मला काही वेळ देता आला तो ह्या पर्यटन व्यवसायामुळे, आणि त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू. ओंकार सर, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट किती लागते सुरुवातीला, आणि बरेच लोकांना फ्रॉडची एक भीती वाटते, सो त्याच्याबद्दल थोडं सांग. सो एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये इन्व्हेस्टमेंट मला विचाराल तुम्ही इंडस्ट्री म्हणून जर विचार करायचा झाला तर तुम्ही 10,000च्या इन्व्हेस्टमेंटवरून पण बिझनेस चालू करू शकता. त्याला पद्धती आहेत, म्हणजे तुम्ही ई कॉमर्स एक्सपोर्ट्समध्ये काम करा किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिसेसमधनं काम करू शकता. सो इन्व्हेस्टमेंट हा तसं काही लिमिटेशन नाही आहे त्याला. 10,000पासून होऊ शकतं आणि 100 करोड पण कमी पडतील अशी इंडस्ट्री. आणि दुसरा प्रश्न काय होता आपला? फ्रॉड. आता माझ्या मते इथे अनेक माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलेले अनेक एक्सपोर्टर्स दिसत आहेत मला. सो फ्रॉड हा जो फॅक्टर आहे ना, ह्याच्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हटलं की लोकांच्या मनात असं येतं की या इंडस्ट्रीमध्ये फ्रॉडच होतात, कारण बायर आपल्या समोर नसतो, दुसऱ्या देशामध्ये असतो. सो त्याच्यासाठी ना भारत सरकारची एक ECGC नावाची बॉडी आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. त्यांच्याकडे तुम्ही एक्सपोर्ट करण्यापूर्वी जर अप्रोच केलं आणि बायर त्यांच्याकडनं व्हेरीफाय करून घेतलात तर ते गॅरंटी देतात की जर त्या बायरला तुम्ही ट्रेड केलात त्याच्याबरोबर आणि जर समजा त्यांनी पैसे बुडवले तर त्याचे 80 ते 85% पैसे, कधी कधी 90% पैसे सरकार तुम्हाला देतं. सो ही सिस्टम्स लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे लोकांना असं वाटतं फ्रॉड या इंडस्ट्रीमध्ये खूप होतात. पण आपला प्रॉब्लेम काय होतो म्हणजे का, भारतातनं जो एक्सपोर्ट करतो त्यावेळेस सगळ्यात पहिले तर लोकांचं असं असतं की दुसऱ्या देशातला बायर मिळाला आहे, कनेक्ट झाला आहे, तो काहीतरी वेगळ्या भाषेत बोलतोय, लोकांना असं वाटतं की ते एलियन आहे. आणि त्या ह्याच्यात लोकांना ठीक आहे ना, जाऊ दे, बोलायला चांगला वाटला म्हणून आपण त्याच्यावर ट्रेड करू, ॲडव्हान्स वगैरे नको करू. पण हा प्रॉब्लेम मेजरली मी जो बघितला आहे आपल्या महाराष्ट्र साईडला जास्त बघितला जातो. साऊथ ऑफ इंडियाला जर तुम्ही गेलात तर तिकडनं ट्रेड करणारी मॅक्सिमम लोक जेवढे आहेत हे सगळे 100% ॲडव्हान्सशिवाय काम नाही करत. आणि अनेक लोक असे आहेत की जे माझ्याकडनं ट्रेनिंग घेऊन किंवा आम्ही क्लिअर सांगतो की 100% ॲडव्हान्सशिवाय पेमेंट ट्रेडच करू नका. ट्रेड व्हायला उशीर झाला तरी चालेल, एक्सपोर्ट व्हायला उशीर झाला तरी चालेल, पण ॲडव्हान्सशिवाय काम करू नका. आणि लोकांना मिळतोय, म्हणजे त्यात लोकांचं असं की आम्ही नवीन आहोत, आम्हाला काय बॅकग्राऊंड नाही आहे, तरी पण आम्हाला लोक ॲडव्हान्स देतील का, तर देतात.
आणि तुम्हाला ती सिस्टम्स क्रिएट करायला लागतात, तुम्हाला ते मार्केटिंग तुमचं तितकं स्ट्रॉंग ठेवावं लागतं, प्रेझेन्स तुमचा तितका स्ट्रॉंग ठेवायला लागतो मार्केटमध्ये. तो जर असेल तुम्हाला तर ॲडव्हान्स मिळायला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि फ्रॉड होतात का, तर फ्रॉड होतात, पण मला असं वाटतं की ते फ्रॉड होण्याला कारणीभूत तो एक्सपोर्टर असतो, कारण आपण वाहवत जातो त्या सिस्टममध्ये, त्यामुळे फ्रॉड होतात. नाहीतर सिस्टम्स फॉलो केलं का, एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं ना, एक्सपोर्ट इम्पोर्ट मुळात एक सिस्टम ओरिएंटेड इंडस्ट्री, तिकडे ती सायकल ठरलेली आहे. त्या सायकलमध्ये तुम्हाला कुठे बसवायचं ते इम्पॉर्टंट आहे. त्या सायकलीचा एखादा काय म्हणतात एखादं पाऊल तुम्ही चुकवलं तर तोंड आपटून पडणारच आहात. सो फ्रॉड होतात, पण सिस्टीम फॉलो केलं तर नाही होऊ शकणार. प्रशांतजी, बऱ्याच मराठी उद्योजकांचे चांगले प्रोडक्ट असतात, टेस्टीही असतात, पण पॅकेजिंगमध्ये माती खातात असं म्हणतात. सो तुम्ही पॅकेजिंगवर खूप चांगलं काम केलं आहे. सो ते कसं पॅकेजिंगवर काम केलं? नाही, कसं आहे, आपले सगळे मराठी उद्योजक मनापासून काम करतात आणि मराठी उद्योगामध्ये पहिले ते एक गोष्ट असते की प्रामाणिकपणा असतो. आपला मराठी माणूस आहे ना, लवकर कोणाला फसवत नाही. आपल्यामध्ये ना लवकर फसवण्याची भावनाच होणार नाही. हे काय माहिती, महाराष्ट्राचा गुण असेल आपल्यामध्ये, आपण म्हणून नको नको बाबा आपल्याला नाही फसवायचं. पण ते न फसवताना पॅकेजिंग हा जो विषय आहे, पॅकेजिंग, आपली पॅकेजिंग चांगली असते. कारण की आपण आहे ना आपल्या घरापुरतं, आपल्या गावापुरतं हे आपल्यामध्ये असतं की नाही मी बरोबर करतो, मला चांगलं आहे. ते करताना त्याच्यापेक्षा अजून पुढचा विचार का नाही करावा की माझं अजून उत्कृष्ट त्या उत्कृष्ट पॅकेजिंगमध्ये काय होतं, एक गोष्ट असते, जसं जेवणामध्ये मोठा कॅटरस असतो ना, खूप मोठा पसारा होतो जेवणाचा, आणि त्या कॅटरसमध्ये ना कुठल्या तरी एखाद्या कारागिराची थोडीशी चूक झाली असते, कुठे मीठ कमी असतं, कुठे काय असतं, पण तेवढ्या मोठ्या भव्य डेकोरेशनमध्ये तुम्ही सांगायला विसरता काय थोडं मीठ कमी असतं, ते तुम्हाला चव पण कळत नाही. तसाच पॅकेजिंगची जी काय म्हणतात छान चुकी जी दिसते ती आपल्याला जरूर करायला पाहिजे लोकांनी, सगळ्यांनीच. त्याचं कसं आहे की वेस्टर्न हे पहिले ना कुठलाही प्रोडक्ट जो आहे पहिले डोळ्यांनीच खाल्ल्या जातं, पोटात नंतर जातो. पहिले डोळ्यांनी खाल्ल्या जातं, नंतर जिभेनी चव. पण तो डोळ्याला कसा आकर्षक राहील, पण त्याचं प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे, त्याला मांडताना कसं, कुठल्या ठिकाणी जरी तुम्ही साधं जेवण जरी बनवलं तर ताट मांडताना बघा, आपली पूर्वीची मंडळी ताट मांडताना मांडायची, मीठ ह्या बाजूला, चटणी कोशिंबीर इकडे, डाळी अशा, असं आपल्या पद्धत आहे. आणि तीच पद्धत या व्यवसायात पण अशीच आहे की आपण कुठे प्रेझेंट करतो आहे, कुठे मांडतो, कसं मांडतो, असे आपण प्रकार केले तर पॅकेजिंग हा उत्कृष्ट प्रकार आहे आणि तो तसाच चालला पाहिजे आणि त्याच्यानेच आपल्या धंद्याची ग्रोथ होते. आणि हे जे सगळे आपले पदार्थ आहेत हे तसे नाशवंत पदार्थ असतात. सो किती क्वांटिटी बनवायची, कारण एवढी दुकानं आहेत, कुठला प्रोडक्ट जास्त मुव्हिंग आहे, कुठला कमिंग आहे, हे कसं ठरतं? नाही, हे ठरण्याकरता कसं असतं, जेव्हा आपण व्यवसाय करतो ना, समजा कोणी पोळीभाजी धंदा करत असेल किंवा हॉटेलचा व्यवसाय करत असेल, कुठलाही व्यवसाय घ्या, आपल्या व्यवसायाकडे परफेक्ट लक्ष असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपणच आपलं गणित, कॉम्प्युटर तर गणित करून देईल तुम्हाला, पण तरी आपणच आपला मेंदू खूप मोठा कॉम्प्युटर आहे हो. आपण विचार करूया, अरे गेल्या रविवारी माझ्याकडे किती गिरायक आलेले, अमुक गिरायक येऊन गेले. आपला आत्मविश्वास काय असायला पाहिजे, माझं फूड चांगलं आहे, गेल्या रविवारी एवढी लोक आलेली, या रविवारी एवढे येतील, ते गणित झालं. पण पुढच्या रविवारी ती गटारी अमावस्या आहे, ते जास्त लोक येणार आहेत. तो स्वतःच हिंमत करा, स्वतःच ठरवा की मी ह्या दिवशी 150 लोकांना जेवण दिलं, उद्या परवा सण आहे, त्याच्या आधी शनिवार रविवार आहे, 100% लोक येतात. आजकाल लोक आहे ना पैसे खर्च करायला मागे पुढे बघत नाही. आपण पैसे घ्यायला तयार असायला पाहिजे लोकांकडून. तुम्ही घाबरू नका. आपण पहिले विचार करतो की मराठी, अरे चालेल का एवढं बनवू, नुकसान झालं तर अरे होऊ द्या ना, एक दिवस पे करणार आहोत. पण तो नंतर काय होतं, आपण ना पेपरला ॲड मोठी देतो आणि कुठे प्लॅनिंगच नसतं आणि हॉटेलच्या बाहेर ही लांग लागते. अरे आपण ॲड दिलेली आहे तर आपला आत्मविश्वास असायला पाहिजे की मी आज पेपरला ॲड दिलेली आहे, माझा व्यवसाय आज 10 नाही 20% जास्त होणार. परवा आम्ही पनीरची ॲड दिली होती आणि आमचं पनीर चांगलं आहे, आमचा आत्मविश्वास होता. तरी आमचे कामगार, साहेब किती बनवूया, आमचे जे सेल्समन ते नाही साहेब एवढं. मी बोललो काही घाबरू नका, 200 किलो पनीर बनवा, विकणार आहे.
आणि खरोखर त्या दिवशी आमचं 200 किलो पनीर विकल्या गेलं वा. एका ॲडमध्ये. तर हा जो प्रकार आहे हा थोडासा आपला जिद्दीचा असतो, आत्मविश्वासाचा असतो आणि स्वतःचा आत्मविश्वास स्वतःकडे ठेवा आणि त्याचा वापर करा. वापर केला तर सगळंच शक्य. आणि गिऱ्हाईक हे चांगलंच असतं, कुठल्याही गिऱ्हाईक खोटं थोडं मागे पुढे होऊ शकतो. एखादा कधी 100 एक वेळा 2 वेळा अंदाज चुकला तर त्याला खूप मोठी चूक समजू नका, असं आहे. हरिओम. मी पॅकेजिंगमध्ये थोडंसं ॲड करतो. बेसिकली आपण आहे ना चायनाला शिव्या देतो, पण पॅकेजिंगचं सगळ्यात चांगलं उदाहरण कुठलं असेल ना तर चायना. म्हणजे चायनामध्ये मी चायनावरनं काही गोष्टी इम्पोर्ट करतो, त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात एखाद्या मॅन्युफॅक्चररकडे आणि सांगितलं तर मला अमुक अमुक प्रोडक्ट पाहिजे, तर ते विचारतात की तुम्हाला कुठल्या क्वालिटीचं पाहिजे. म्हणजे समजा इयरफोन्स मी इम्पोर्ट करतो तर ते विचारतात 9 रुपयेवाले हवेत, 8 रुपयेवाले हवेत, 10 रुपयेवाले आहेत, 500वाले हवेत की 1000वाले हवेत. तसंच त्यांचं पॅकेजिंगमध्ये पण आहे. म्हणजे चायना पॅकेजिंगमध्ये इतकं मास्टर आहे की आतलं प्रोडक्ट चालेल की नाही माहीत नाही, पण पॅकेजिंग बघून माणूस विकत घेतो. हे पॅकेजिंगचा ही सायकोलॉजी बेसिकली. आणि ते जर समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याकडे मुंबईमध्ये वर्षातून एकदा चायना फेअर होतो. माझ्या मते आता ऑगस्टमध्ये आहे तो, 5, 6, 7 ऑगस्टला. मस्ट विजिट. प्रत्येक व्यावसायिकांनी तुम्ही इम्पोर्ट करा, एक्सपोर्ट करा, पण ॲज अ बिझनेस माइंडसेट तो समजून घेण्यासाठी तुम्ही ते तिकडे जाणं इम्पॉर्टंट आहे आणि ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की ते लोक का आज जगात 1 नंबरला आहेत व्यवसायामध्ये, आपण का नाही आहोत. सो हे फक्त मला पॅकेजिंगच्या बाबतीत ॲड करायचं होतं. सर, तुमच्या उद्यमी महाराष्ट्राची चळवळ तुम्ही चालू केली, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. ओके. उद्यमी महाराष्ट्र मुळात 1 मे 2020ला मी सुरुवात केली. हेतू एकच होता, म्हणजे ती कंपनी म्हणून चालू करण्याचा कधी थॉट नव्हता. कोविडचा काळ होता, बिझनेस एक्सपोर्टचा होता चालू, पण तो स्लो चालू होता. तर पत्नीवर बसलो होतो आकांक्षावर, तिला विचारलं काय करायचं आता, वेळ आहे भरपूर, बसून बसून विचार करत राहण्याचं काय. ती बोलली काम करणं, तुला जे सगळ्यात चांगलं येतं ते शिकव लोकांना. मी म्हटलं म्हणजे तिला एक्सपोर्ट इम्पोर्ट शिकवायला चालू कर. म्हणून असं सहजच एक पेपरला बातमी दिली की एक्सपोर्ट इम्पोर्टचं ट्रेनिंग मोफत. आणि टू माय सरप्राईज पहिल्याच बॅचला 2,500 लोकांनी रजिस्टर केलं. वा. मी म्हटलं म्हणजे त्याचा काहीतरी रिक्वायरमेंट आहे, जाणीव आहे, लोकांना कळत आहे. तर मग पहिली बॅच केली, 2,500 लोकांनी अटेंड केली. नंतर लक्षात आलं की ह्याला फ्री ठेवलं तर लोकांना त्याची किंमत राहणार नाही. मग आपण कॉस्ट काहीतरी चार्ज करू. मग ती 2,500 रुपये चार्ज करायला लागलं. मग 3,500 असं करत करत ते तो बिझनेस मेनस्ट्रीम बिझनेस कधी बनला हे कळलं नाही. आणि उद्यमी महाराष्ट्राचं एक ब्रीदवाक्य आहे, ते म्हणजे माझ्या हातात काय असतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, सर्वास पोटास लावणे आहे. आणि उद्यमी महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे आम्ही फक्त मराठीमध्ये ट्रेनिंग देतो. वा. भारतातला नाही तर एशियातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही केला होता मुंबईला नेस्कोला मार्चमध्ये. 1,800 लोक 3 दिवस तो ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करत होती. आणि मग मी जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलो एक्सपोर्ट इम्पोर्टच्या ट्रेनिंगच्या, त्यावेळेस मला सगळे बोलले अरे मराठी माणसं एवढे पैसे नाही देणार. म्हटलं मला माहिती आहे माझी माणसं काय आहेत. तुम्ही जर क्वालिटी दिलीत, मराठी माणूस आपला चोखंदळ असतो की पण क्वालिटी दिली तर तुम्हाला तो दात पण देतो आणि जर नाही दिली तर थोबडीत पण वाजवतो. सो ती मला माहिती होतं मी क्वालिटी देऊ शकतो. सो 1,800 लोकांनी 3 दिवस ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला. आणि हा एशियातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून नोंद आहे त्याची. आणि उद्यमी महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये जर म्हणायचं झालं तर आत्तापर्यंत आम्ही 21,000 एक्सपोर्टर्स इम्पोर्टर्स घडवलेत. आणि अनेक लोक असे आहेत की म्हणजे मी अगदी गेल्या आठवड्यात मी आता एक नवीन आम्ही पॉडकास्ट करतोय, आमचे जेवढे एक्सपोर्टर्स घडलेत आमच्याकडनं त्यांचे इंटरव्ह्यूज करतोय. एक स्टुडंट होता, माझ्यात एक उदाहरण द्यायचं, एक स्टुडंट होता, माझ्या मते आत्ता त्याचं वय 22-23 वर्षाचं असेल. त्यांनी मला परवा मेसेज केला की सर माझा या वर्षाचा टर्नओव्हर 8.5 करोड रुपये. इथे माझ्या मते कोणी आहेत आपले उद्यमीचे इथे, माझी माणसं सगळीकडे असतात, त्यातल्या पण अनेक लोकांनी करोडो रुपयाचे व्यवहार केलेले आहेत, ते कधी एक्सपोर्ट्समध्ये नव्हते. सो हेतू एकच आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला जेव्हा कधी वाटेल मला व्यवसाय करावा तेव्हा त्याच्या मनात एकदा यावं की आपण फोन उचलून उद्यमी महाराष्ट्राशी बोलावं. आणि त्यासाठी आम्ही आता लवकरच उद्यमी बिझनेस स्कूल चालू करतोय की व्यवसायामध्ये जे काय फॅक्टर्स लागतील, म्हणजे जसं आपण माइंड व्हॅली तुम्ही ऐकलं असेल किंवा ग्रोथ स्कूल असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जे बिझनेस ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करतात, मराठीमध्ये नाही आहेत. म्हणजे मराठीमध्ये ट्रेनिंग कोचिंग हा जो फॅक्टर आहे, म्हणजे जेवढे व्यावसायिक आहेत मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही मार्केटिंगवरती भर द्या. आणि जर तुमचा व्यवसाय एखाद्या ट्रेनिंगला कनेक्ट करता येऊ शकत असेल तर त्यातनं तुमच्या बिझनेस वाढीला खूप मोठी मदत होते. आणि मार्केटिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण
काय होतं ना, आपण सगळेजण रोज मार्केटिंग करतो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, पण आपण व्यवसायात करायला लाजतो. अनेक व्यावसायिक आहेत जे मार्केटिंग म्हटलं की घाबरतात की नको नको मार्केटिंग कशाला. किंवा अनेक मी व्यावसायिक बघितलेत की जे बिझनेस उभा करतात, मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभे करतात, पण मार्केटिंगचं बजेटच ठेवत नाही. तुम्हाला मार्केटिंगचं बजेट नसेल किंवा तुम्हाला मार्केटिंग करायला लाज वाटत असेल ना, तर धंदा नका करू, त्यापेक्षा नोकरी करा. कारण अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपण जन्माला आल्यापासून रोज मार्केटिंग करतो. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर जन्माला येतो आपण रडतो, हे झालं मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय, बज क्रिएट करणं ना. त्याच्या बदल्यात आपल्याला आई आपलं दूध देते, हे झालं आपलं सेल्स, कारण आपण काहीतरी अचीव करतो. नंतर मग शाळेत जातो, मित्रमैत्रिणी काही दिसतात, त्यांच्याबरोबर बोलायचा प्रयत्न करतो, हे झालं मार्केटिंग. त्याच्या अगेन्स्ट आपली मैत्री होती, हे झालं सेल्स. नंतर मग कॉलेजमध्ये जातो, एखादी मुलगी किंवा मुलगा आवडतो, त्याला प्रपोज करतो, हे झालं मार्केटिंग. त्याच्या अगेन्स्ट आपलं अफेअर होतं, हे झालं सेल्स. नंतर मग बघण्याचा कार्यक्रम होतो, तिथे आमचा मुलगा किती चांगला आहे रोज दारू पित असला तरी, आमची मुलगी किती सुगरण आहे जेवण बनवता येत नसेल तरी, हे झालं मार्केटिंग. त्याच्या अगेन्स्ट लग्न होतं, हे झालं सेल्स. म्हणजे रोज लाईफमध्ये आपण रोज प्रत्येकजण मार्केटिंग सेल्स करतो, पण धंद्यात करायचं म्हटलं की लाजतो. सो मार्केटिंग हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि अगेन कमिंग बॅक टू उद्यमी महाराष्ट्राचा फोकस एकच आहे की आम्ही पुढच्या 2030 पर्यंत 1 करोड मराठी नवे उद्योजक उभे करायच्या याच्यावरती आहोत, मिशनवरती आहोत. आणि ज्या महाराजांची ऊर्जा घेऊन आपण सगळेजण जगतो, त्यांचं एकच वाक्य मी माझ्या आयुष्याचं ध्येय म्हणून जगतोय. आणि अजून एक गोष्ट जस्ट टू ॲड ऑन, या सगळ्या जर्नीमध्ये सॅटर्डे क्लब मला कसं कनेक्टेड आहे, तर मी बेसिकली सॅटर्डे क्लबचा मेंबर नाही आहे, पण मी सॅटर्डे क्लबच्या एका मेंबरमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. ते म्हणजे सुशांत इथे बसले, सुशांत गायकवाड. येस, सुशांत कुठे आहे काय ते? आहेत समोरच बसले. सुशांत गायकवाडांनी मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा माझं मार्केटिंग बजेट 10 लाख होतं महिन्याचं, 10 लाख होतं. आता आम्ही भांडतो, मी त्यांच्याशी भांडतोय की माझं मार्केटिंग बजेट महिन्याचं 1 करोडवरती कसं घेऊन जाता येईल, आणि ते म्हणतात आपण 80 लाखावर थांबूया. सो हा एक सॅटर्डे क्लबचा माझा कनेक्ट आहे की उद्यमी महाराष्ट्राच्या याच्यावरती. सो थँक्यू सुशांत, मी आजपर्यंत कधी केलं नाही. सो सॅटर्डे क्लबचा एक मेजर काय म्हणतात कनेक्ट आहे माझ्या ऑर्गनायझेशनची. आणि मी सांगू तुम्हाला, मार्केटिंग करायला खरंच लाजू नका. जितके पैसे होत येतील मार्केटिंगमध्ये, माझं गणित सांगतो, सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये 1 रुपया टाकला ना तर कमीत कमी 6 ते 7 रुपये परत येतात. सो आणि मार्केटिंग म्हणजे काय माहिती का, आजकाल लोक बऱ्याच वेळा हो आम्ही मार्केटिंग करतो म्हणजे काय, तर हॅपी दिवाळी, हॅपी मकर संक्रांत, काय म्हणतात हॅपी न्यू इयर, हे मार्केटिंग नाही. पेड मार्केटिंग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याला मार्केटिंग नाही म्हणता येणार. सो थँक्यू सर. सुशांत एलिटला का पोचला हे आता मला कळलं की असे क्लायंट असल्यानंतर नक्कीच आपण एलिटमध्ये. आणि उद्यमी महाराष्ट्राबद्दल सॉरी मी जरा जास्त वेळ घेतोय, सॉरी दोघांना. उद्यमी महाराष्ट्राची सुरुवात मी केली 7,800 रुपयांनी. मी ज्या दिवशी चालू केले त्या दिवशी माझ्या अकाउंटला 7,800 रुपये होते. म्हटलं या बजेटमध्ये जे होईल ते होईल, नाही तर सोडून द्या. आज माझ्या कंपनीचा गेल्या फिनान्शियल इयरचा टर्नओव्हर आहे 28 करोड रुपये. वाव, 4 वर्षात. आणि यावर्षी वी आर टार्गेटिंग फॉर 50 crores. सो हे पॉसिबल आहे, त्यात काय. आणि रॉकेट सायन्स नाही, सायन्स आहे बेसिकली, पण तो अचीव करणं फक्त आणि जिगर करणं इम्पॉर्टंट आहे. येस, बरोबर सर. सचिन तेंडुलकर सारख्या सेलिब्रिटीला तुम्ही सहल घडवली. सो अशा प्रकारच्या सेलिब्रिटीला जेव्हा आपण सहल घडवतो किंवा तर त्यावेळेस काही दडपण असतं मनावर किंवा काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात? त्याआधी काय आलं की सचिनच्या टूरनंतर हल्ली फक्त सचिनच होतंय. सो पण ते माझ्या आयुष्याचं माझ्या आयुष्याचं ध्येय. अजून एक वेगळं, मी जनरली एखादा आपण व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपण टर्नओव्हरचा विचार करतो. माझी कंपनी किंवा मी जे काय सुरू केलं आहे ते ह्या लेवलला पोचायला पाहिजे. पण मी ज्या दिवशी टूर कंपनी सुरू केली तेव्हा मी स्वतःला एक बेंचमार्क स्वतःसाठी केला तयार की या दिवशी मी स्वतःला सक्सेसफुल म्हणेन ज्या दिवशी सचिन तेंडुलकरला टूरवर घेऊन जाईन. हे मी त्या दिवशी म्हटलं होतं. आणि हे असंच अचानक होतं. आणि त्याच्याबरोबर अजून एक होतं, 100 देश मी स्वतः फिरेन. आता मी परळमध्ये राहत होतो तेव्हा तर आकाशात सुद्धा कधी विमान नाही पाहिलं होतं. आणि त्याच्यानंतर ते ज्या दिवशी ठरवलं त्याच्यानंतर मला 9 वर्ष लागली मला पहिला भारताबाहेरचा विमान प्रवास करायला. आणि मला सांगायला नक्की आवडेल, माझी ती 2 स्वप्न होती, त्यातलं एक तर पूर्ण झालं सचिनचं. आणि म्हटलं मग आता याच वर्षी आपण दुसरं स्वप्न पण पूर्ण करायचं. माझे आत्तापर्यंत 90 देश पूर्ण झालेत आणि यावर्षी 100वा कंप्लीट करते मी. यावर्षी डिसेंबरमध्ये 100वा कंप्लीट करतोय. आणि
24 डिसेंबरला सचिन तेंडुलकरच्या हस्तेच तो कार्यक्रम करणार आहे मी. ग्रेट ग्रेट. सो तर तो झाला हा भाग. सचिन तेंडुलकर हा देव, क्रिकेटचा देव वगैरे सगळ्यांना माहिती आहे. त्याची एक झलक बघायला मिळणं हा एक मोठा लोकांना खूप आनंद वाटतो. पण त्या माणसाबरोबर 12 तास, रोज 12 तास, सकाळी ब्रेकफास्टपासून ते रात्री डिनरपर्यंत, अगदी गमती जमतीचे खेळ खेळण्यापासून ते क्रिकेट खेळेपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. मला असं वाटतं की मला जे काय हवं होतं ते सगळं मिळालं. आता काय हरकत नाही, सगळं मरायला पण हरकत नाही वगैरे वगैरे. तुम्ही देवाला अगोदरच भेटले? हा, आधीच भेटलो देवाला. सो हा दडपण त्यांनीच आणून दिलं नाही, कारण त्याला सांगावं असं त्याचे मित्र होते ते सांगायला लागायचं, तू सचिन तेंडुलकर आहेस असं सांगायला लागायचं. तो एवढा साधा आहेच तो, आणि सगळ्यांना माहिती आहे. पण मी हा अनुभव प्रत्यक्ष घेतला, पण मला कधी दडपण नाही आलं. पहिल्या दिवशी वाटलं दडपण, कारण ज्या पद्धतीने ती पोलिसांची कॉन्वॉय, कारण भारतरत्नाचा प्रोटोकॉल होता, त्यामुळे पुढे मागे पोलिसांच्या गाड्या आणि सगळं थ्रू आम्ही ज्या रोडवरून आम्ही तासन तास ट्रॅफिकमध्ये उभे असायचो, तिथे म्हणजे आमच्या सगळ्यासाठी सगळा रोड ओपन व्हायचा. ती गंमत वाटत होती. आणि काझीरंगामध्ये तर म्हणजे टायगरला समोर आणून ठेवायचं शिल्लक ठेवलं होतं. एवढे सगळे लोक कामाला लागली होती. आणि मी जवळजवळ त्याच्या आधी काझीरंगाला मी 17 वेळा गेलो आहे. मला एकदा पण टायगर दिसला नाही. त्या दिवशी आम्हाला एका दिवसात 2 टायगर दिसले. सो ते कदाचित सचिनला भेटायला आले असतील. पण मला कधीच दडपण नाही जाणवलं. मराठी आणि हिंदी सिनेसिस्टमधले किंवा अनेक मोठे डॉक्टर्स खूप लोक सोबत आले, पण मला कधीच त्याचा दडपण नाही वाटलं. एन्जॉय केली का त्यांच्याबरोबरची कंपनी. इथे जर कोणी आर्किटेक्ट असतील तर त्यांना सांगायला आवडेल, माझ्याबरोबर चार्ल्स कुरियनबरोबर मी 13 दिवस लडाखमध्ये होतो. जर कोणी आर्किटेक्ट असेल तर त्यांना कळेल त्याचं महत्त्व काय. तर अशी अनेक मोठी लोक ह्या व्यवसायामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आला, आणि आय एम रिअली हॅपी. म्हणजे म्हटलं ना की स्वतःला समाधान जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. पैशांबरोबर समाधान पण महत्त्वाचं आहे, व्यवसायामध्ये सुद्धा आणि आयुष्यात पण. तर ते मला प्रचंड समाधान मिळालं आहे. कारण आता इथे मी बसलो आहे, हे पण केवढं तरी मोठी समाधानाची गोष्ट आहे. कारण खरंच हे अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. थँक्यू. याचाच एक उपप्रश्न की मार्केटिंग तुम्ही मग कसं करता? आमचं मार्केटिंग आमच्यावर जाणारी लोकच करतात. कारण मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे गेलेला प्रत्येक व्यक्ती, आमच्या टूर मॅनेजरना हेच सांगतो आम्ही की गेलेला प्रत्येक व्यक्ती आपलं मार्केटिंग करायला हवं, त्यांनीच करायला हवं. जर चांगलं काम केलं तर तो स्वतःहून करणार. आणि मला अगदी आवर्जून सांगायला आवडेल, पॅन्डेमिक पिरियडमध्ये जेव्हा लोक आमच्या ह्या व्यवसायातले अनेक लोकांनी व्यवसाय बंद करावे लागले, कारण ऑफिसेस गेली हातातून, स्टाफ हातातून गेला. पण मला सांगायला आवडेल की माझ्या सगळ्या स्टाफमधला फक्त एक मुलगा येऊन आला नाही परत, बाकी सगळी लोकं परत आली, रिटेन झाली. आणखीन पॅन्डेमिक पिरियडमध्ये जेव्हा पैशांची चणचण भासत असताना मला माझ्या टुरिस्टकडून हे आली की आम्हाला तुला आर्थिक मदत द्यायची आहे, आणि त्यातले एकाने 10 लाख रुपये माझ्या अकाउंटवर जमा पण केले. वाव. तर हे जे प्रेम आहे, आपण व्यवसायात पैसे तर कमवतोच, पण त्यावर प्रेम, आदर ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मिळतात ना, तेव्हा आपण खरंच वाटतं की आपण काहीतरी कमवलं. आपले पुढचे वक्ते आलेत, आपण एक शेवटचा एक प्रश्न घेऊन आपण थांबूया. सर, मला फक्त उद्यमी महाराष्ट्राच्या काही सक्सेस स्टोरी असतील तर सांग. बऱ्याच आहेत, अनेक तर इथे बसलेत. पण आवर्जून सांगण्यासारखं म्हणजे मगाशी मी ज्याचं नाव घेतलं मयूर सपकाळ, जो स्टुडंट होता. त्यानंतर एक चेतन बोडके नावाचा मुलगा आहे, ज्यांनी आई त्याची घरकाम करायची. तो पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं काम करायचा, आणि 11,000 रुपये पगार होता. आज त्याचं महिन्याचं कन्सिस्टंट इन्कम 4-4.5 लाख रुपये. किंवा एक पुण्यातले व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आता मला पटकन आठवत नाही आहे. लेफ्ट साईड पूर्ण पॅरलाइज्ड आहे, आणि त्यानंतर एकदा मला भेटले, मला बिझनेस करायचा आहे. आज हाँगकाँगमध्येच मेजरली एक्सपोर्ट करत आहेत. अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे एक गोष्ट सांगण्यासारखी, मला ना एकदा मी पुण्याला होतो, तर मी काय करतो, मी सगळ्या ट्रेनर कोचेससारखं फक्त ट्रेनिंग देऊन सोडत नाही. मी वर्षातनं 3 वेळा पूर्ण महाराष्ट्र फिरतो, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातो, आणि तिकडे जे माझे उद्यमी असतील त्यांना सांगतो तुम्ही या, आपण भेटूया, कनेक्ट करूया. त्यावेळेस ना एक कपल आलं माझ्याकडे, मला बोलले आपण जरा बाजूला जाऊया का? म्हटलं जाऊया. त्याला सर आम्हाला तुम्हाला थँक्यू बोलायचं. म्हटलं काय झालं? त्याला आम्ही जेव्हा तुमच्याकडे आलो त्यावेळेस आमची परिस्थिती अशी होती की बायको प्रेग्नंट, म्हणून तिने तिचा जॉब सोडला. नवऱ्याचा जॉब छान होता, आणि अचानक त्याचा जॉब गेला. आणि
इतकी वाईट परिस्थिती आली की दोघांनी ठरवलं की आपण पोटातल्या बाळासकट सुसाईड करायचं. आणि त्यावेळी आम्ही तारीख ठरवली की कुठल्या दिवशी सुसाईड करायचं. ज्या दिवशी सुसाईड करण्याची तारीख ठरवली होती ती होती त्या बायकोचा वाढदिवस. आणि एकदा रात्री असंच नवरा मोबाईल बघत होता आणि त्याला एक व्हिडिओ आला समोर की तुमची जर काम करायची तयारी असेल, मेहनत करायची तयारी असेल तर तुमचा व्यवसाय उभा करायची जबाबदारी डॉक्टर ओमकार माळीची असेल. आणि त्यांनी 3 वाजता, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे मला, ती रात्री 3 वाजता जाऊन बायकोला उठवण्याने सांगितलं हा व्हिडिओ एकदा बघ. दोघांनी पहाटे 4, 4:30, 5पर्यंत माझे एक वेबिनार आहे ते बघितलं आणि दोघांनी ठरवलं की आपण एक प्रयत्न करूया. आज आनंदाने सांगायला आवडेल की त्या नवरा बायकोचा टर्नओव्हर साधारणपणे 60 ते 70 लाखाचा आणि ते बाळ आज 3.5 वर्षाचं आहे. वाव, ग्रेट. सो मी माझ्या बायकोला किंवा माझ्या आई वडिलांना जाताना एक गोष्ट नेहमी सांगतो की मी जाताना काय ठेवून जाईन माहीत नाही, पण मी आशीर्वाद भरपूर ठेवून जाईन. मस्त मस्त. सो सर, आपण फ्रँचायझी पण काही दिलेले आहेत. सो मार्केटिंग कसं करता आणि फ्रँचायझी कशी निवडता तुम्ही? आमची फ्रँचायझी खूप नाही आहेत, एक 7-8 आत्ताच चालू कर फ्रँचायझी. पण फ्रँचायझी म्हणजे आम्ही ना लोकांकडून पैसे कमवायचा उद्देश नाही आहे आमचा उद्देश आहे की आमचा माल आहे तो विक्री करणं. त्यामुळे आम्ही आमच्या फ्रँचायझीला पहिले 6 महिने ट्रेनिंग देतो बिनपगारी. त्यांनी आमच्यावर 6 महिने पहिले काम करावं, मग नंतर आम्ही बघतो की त्याच्यात खरंच काबिलियत आहे का, हा माणूस व्यवसाय करेल का. नाही तर बरीच लोक काय करतात, पैसे खूप आहेत त्यांच्याकडे, पैशाला पैसे गुंतवायचे, मी माझे पैसे लावतो मी पैसे अशी माझी फ्रँचायझी नाही आहे. आम्ही त्या व्यक्तीला बरोबर घेतो व व्यवसाय चालू करतो. आज मला वाटतं आमच्या आता 9 फ्रँचायझी आहेत, एकूण टोटल 17 शॉप आहेत आमचे, 9 फ्रँचायझी आहेत. पण त्या प्रत्येक फ्रँचायझी आमची सक्सेस आहे. तुम्ही नवी मुंबई बघा, वाशी बघा, कल्याण बघा, सगळी आमची फ्रँचायझी सक्सेस आहेत. का तर आम्ही ना फ्रँचायझीला बरोबर घेतो, त्याला त्याच्या नफ्याचा पण पहिले विचार करतो की आमच्यावर त्याने इन्व्हेस्ट केले तर तो जगला पाहिजे, हा पहिले उद्देश असतो. नुसते तुमच्याकडे पैसे आहेत, एक व्यवसाय करतोय तर अजून एक व्यवसाय करायचा आहे, अशा लोकांकडे आम्ही लवकर जात नाहीत. कारण त्याला काय असं, ज्याच्यावर पैसे आहेत तो म्हणजे ठीक आहे मला पैशाला पैसे लागू द्या, पण कोणताही व्यवसाय थोडंफार स्वतः लक्ष घालणं, मेहनत करणं तर तो सक्सेस होतो असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही फ्रँचायझी शक्यतो कमीच करतो आहे. आणि फ्रँचायझी नाही, पण जेवढं आपल्याला आपली कॅपॅसिटी माहिती असते, आपण किती धावू शकतो, आपल्या व्यवसायावर आपलं किती लक्ष असेल हे पण बघायला पाहिजे. नाही तर खूप पसारा वाढू शकतो. जसं काही मध्ये आपण बघितलं, काही लोक बाजारात आली, चहावाले म्हणा कशीवाले, लोकांकडून 7 लाख द्या, 5 लाख द्या आणि फ्रँचायझी घ्या. ते छोटं थोडं तसं न करता आपण सक्षम धंदा करूया, थोडा करूया, वाढ होताना बरे हळू वाढूया, पण पक्के उभे राहूया असं मला वाटतं. येस, अजून खरं तर बऱ्याच गप्पा मारायच्या होत्या, पण वेळेचा कमतरता. प्रत्येकाबरोबर खरं तास गप्पा मारता येतील आणि डोमेन नॉलेज जाणून घेता. एक फक्त एका वाक्यात मी एक अचिव्हमेंट सांगतो, वेगळी अचिव्हमेंट आहे. ईशा टूर्सला गेली 22 वर्ष झाली, 23 चालू आहे. गेल्या 22 वर्षामध्ये आमच्या टूरवरती आलेली जी मंडळी, मुलगा आणि मुलगी एकत्र आली, त्यांची ओळख झाली, प्रेम झालं आणि लग्न झाले, अशी 22 लग्न झाली आहेत. वा वा. आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी प्रशांत कॉर्नर आहेतच. त्यामुळे खूप गमतीदार तो हे आहे. पण लोक असं गमतीने म्हणतात की लग्न ठरवायचं असेल तर ईशा टूर्स बरोबर जा, तुमचं लग्न होईल. आणखीन एक फक्त इथे आज गेले का आमचे मित्र योगेंद्र पुराणिकचे जपानहून आलेत, तर त्या निमित्ताने एक नवीन आम्ही एक फॉर्मॅट, व्यवसायातलं एक फॉर्मॅट एक करायचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते करणार आहोत. ते म्हणजे आपल्या सगळ्या मराठी, गरजे मराठी नावाचं एक काही तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, त्या गरजे मराठीमुळे आणि महाराष्ट्र मंडळांमुळे बरं जगभरामध्ये माझे कनेक्ट्स आहेत. तर मराठी उद्योजकसुद्धा हजारोंच्या संख्येने मला माहीत आहेत भारताबाहेरचे. तर ह्या लोकांना कनेक्ट करण्यासाठी एक नेटवर्किंग करायचं प्लॅनिंग करणार आहे ईशा टूर्सच्या माध्यमातून, मराठी उद्योजकांना जगभरामध्ये कनेक्ट करण्याचा. तर जपाननीच सुरुवात करणार आहोत आम्ही. मगाशीच मी बोललो त्यांच्या. हो हो हो. सो टोकियोमध्ये आहे, हो टोकियोमध्ये सुद्धा यायला आवडेल. सॅटर्डे क्लब सुद्धा तिकडे आपण करू शकतो. सो तुम्हाला सर शेवटचं काही? सो जाण्यापूर्वी सर्वात पहिले तर सॅटर्डे क्लबचे धन्यवाद. मी मगाशी सुशांतचं नाव घेतलं, पण अनेक लोक जे सॅटर्डे क्लबमुळे माझ्यावर कनेक्ट झाले, आमच्या तृप्ती मॅडम असतील ज्या माझ्या CH आहेत स्वतःच्या, किंवा माझं इव्हेंट पूर्ण जे हँडल करतात ते वैभव साने असतील. तर सॅटर्डे क्लबचा एक मेजर रोल आहे.
जाण्यापूर्वी एकच बोलेन की तुम्ही सगळ्यांनी इथे आवर्जून बोलवलं, आम्हाला एक अर्धा सहन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि अपेक्षा एकच आहे की या तुफानातल्या दिव्यांमुळे अनेक तुफानातल्या मशाली इथे उभ्या राहतील या आजच्या कार्यक्रमात. आणि उद्यमी महाराष्ट्राकडनं सुमेधाताईंचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी मी 1,51,000 रुपये इथे जाहीर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा हा पहिला इंटरव्ह्यू ज्या बघायला माझे आई वडील इथे आहेत, पत्नी माझी कायमच असते बरोबर. सो थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. आणि नितीन जी नाही तिथे, थँक्यू सो मच. नाही अच्छा इथे ओके, ते नजर ठेवून आहेत माझ्यावर वेळेसाठी. सो थँक्यू सो मच सर. शेवट आपण आता गोड करूया प्रशांत सरांशी. सर शेवटचं काय नाही, सगळ्या उद्योजक इथे सगळे जमलेले जे उद्योजक आहेत त्यांना माझा मनापासून नमस्कार आहे. आणि सॅटर्डे क्लब, मी मेंबर पण आहे सॅटर्डे क्लबचा. आणि सॅटर्डे क्लब हे खूप चांगलं उद्योजकांना आपल्या सगळ्यांना एकच संघटित करण्याचं खूप मोठं कार्य करते. आपल्याला एक लक्षात घ्या की आपल्या मराठी माणसांना खूप मोठा पाठिंबा असतो, तो घ्यायला तयार राहा, कुठे मागे पुढे. आणि बोलायला कमी राहू नका हो, चर्चा घडू द्या लोकांमध्ये. मान अपमान सगळं विसरून जा की नाही मला असा बोलला, मला येत नाही, मी का त्या बघू, मी थोडा मोठा आहे, हे सगळं विसरून जा. मान अपमान सोडा. धंद्यामध्ये मी मोठा कसं होईन हा एकच विचार करून आपण सगळ्या उद्योजकांनी, छोटे असाल तर अजून मोठे व्हा, अजून मोठे असाल तर अजून उंची गाठूया. अशा प्रकारे असा एक मराठी माणूस खूप मोठा उद्योजक होता येईल, ही माझी शुभेच्छा सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.